4 वाजता आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सैपूर भागामध्ये टाकणीकर मंगल कार्यालयामध्ये आज काँग्रेसचा मेळावा आहे। जिल्हा व स्वरोजगार जिल्ह्याचे अध्यक्ष अपूभाई शेख यांच्या माध्यमातून आत्ता ज्येष्ठ आम्ही आढावा बैठक करून घेऊन आलो। त्यांच्या माध्यमातून लोक तिथं भरपूर संख्येने उपस्थित राहणार आहेत। सगळे लोकांना आवाहन करतो की सर्वांनी त्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपयोग यावं। आणि आज आत्ता अक्कलकोटमध्ये पण प्रोग्राम चालू आहे आणि आज 4 वाजता सोलापूरमध्ये आहे, उद्या मंगळवेढ्यामध्ये आहे। असं सातत्याने आता हे जवळपास 7 मेपर्यंत आमचं हे काम डेली असं या प्रकारचा काँग्रेस कमिटी चालू राहणार आहे। सगळ्यांचा विषय सगळे सोडून सगळ्यांनी एकत्र यावं, हेच मी जिल्हा अध्यक्षाच्या माध्यमातून सगळ्यांना रिक्वेस्ट करून सांगतो। सगळ्यांनी एकत्र येऊन जोराने आम्ही सगळ्यांनी काम करूया। आमची सीट कसं निघते याच्यावर सगळ्यांनी विचार करून काम करूया। विशिष्ट म्हटलं तर ज्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर यांनी एक राजघटना जो आमची संविधान, जो भारत देशाची संविधान होती, ते संविधान दिवस म्हणून स्थापना करण्यात येतं आहे। त्यासाठी प्रजासत्ताक दिन आम्ही साजरा करत असतो। यासाठी ज्यावेळी 1949 साली प्रजासत्ताक दिनानिमित्त हे भारत स्वतंत्र झाला असं डिक्लेरेशन करून ज्यावेळी संविधान दिलं, त्यावेळी भारत देशामध्ये जो घटना राहतात त्या घटनांमध्ये दिवसांदिवस आता जो जवळपास 10 वर्षानंतरनं जो सरकार आता बसलं आहे, दिवसांदिवस घटनामध्ये जो क्रम चेंज करत संविधान नष्ट करायचा प्रयत्न चालू आहे। याच्यामध्ये येणाऱ्या जो येणाऱ्यामध्ये इलेक्शन वगैरे काय आहे, याच्यामध्ये स्वतःसाठी विजय प्राप्त करण्यासाठी सगळेजण एकत्र यावं आणि बहुमताने कोणत्याही पार्टीला द्या। आम्ही कोणत्या पार्टीबद्दल बोलत नाही, कारण जो संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून काम करावं। आज जो प्रजासत्ताक दिन आहे, इथं ये शपथ घेऊन आम्ही पुढचं पाऊल उचलू। मेरी तारीफ से छुपती फिर बदनामियां मेरी, जैसे जैसे वो आँख में चोली मेरे तेवर में तहजीब की रंगीन रंगोली, जैसे जैसे वो। अरे यारों का वो यार हूँ, यारी में ये जान लुटा दे जो मैं हूँ वही। मार्गदर्शक व सगळीकडनं आम्हाला प्रसिद्ध करणारे आमचे मार्गदर्शक असं यशवंत पवार साहेबांचा आज वाढदिवस आम्ही साजरा करण्यासाठी जिल्हा परिषद पूनम गेटच्या पार्किंगमध्ये सगळेजण पत्रकार बंधू एकत्र झालो होतो। त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळे एकत्र आल्याबद्दल पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करतो। याच्यापुढं गोडे मामा 2 शब्द बोलतील। वर येतो, पुढे जातो किंवा सर्वजण पास झाल्यावरच किंवा अभ्यास केल्यावरच ते यशस्वी होतो असं नाही। प्रत्येक विद्यार्थ्याची आवड निवड प्रत्येक विद्यार्थ्यांची जे आवड निवड आहे ते मात्र वेगवेगळ्या क्षेत्रात तसेच वैयक्तिक खेळ सुरू होतील। खेळताना सर्व विद्यार्थ्यांनी बुद्धीने, चिकाटीने, आनंदाने, नेमाने युक्त आपण खेळ खेळला गेला पाहिजे। फक्त जिंकणं हा एकच ध्येय। आदरणीय राजू राठोड साहेब यांना ग्राहक मंच काँग्रेस मधला एक भाग आहे, त्या भागचा सरचिटणीस पदवी परवा आमच्या 18 तारखेला आढावा बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सोनटक्के साहेब ते जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून आणि सोलापूर जिल्ह्याचे डॉक्टर जवाहरलाल मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर शहरचे चेतनभाऊ नरोटे आणि आमचे आदरणीय देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब आणि आमचे कार्याध्यक्ष भावे खासदार यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमचा योगदान जोरात चालू आहे। यासाठी नवीन वेगवेगळे पदे भरती करतोय असं राजू राठोड साहेब हे बोरामणचे आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये जवळपास 20-25 वर्ष चांगले कार्यकर्ते म्हणून त्यांच्या कार्याला धडपड बघून वरिष्ठाने
आणि त्या पदाला त्यांना निवड करण्यात आली. यासाठी मी बोलतो, आमचे इथे काँग्रेस कमिटीमध्ये सातत्य राहणारे बंगाले साहेब आणि कलशेटी काका यांना रिक्वेस्ट करतो, त्यांना आमचा जो काँग्रेस पक्षाचा शॉल आहे ते घालून आणि बंगाल साहेबांना सांगतो की त्यांना बुके देऊन सत्कार करा. त्यांचे मित्र परिवार आज इथं सत्कार करण्यासाठी एकत्र आलेला आहे. इतकी तुम्ही द्या. Wish you happy, happy birthday, happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday, happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday. मनसूर गांधीजी, शरद चोपडेजी आणि उपस्थित सगळे पोलीस पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे प्रमुख कार्यकर्ते, मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी कधी माझा वाढदिवस साजरा करत नाही. मी माझ्या वाढदिवसा दिवशी कुठेतरी पळून जातो आहे. याही वर्षी मी बाहेरच होतो, पण याने मला मनसूरभाईने सांगितलं की वो ऐसा है, बोले वो हम खाली पुलिस पाटिल के का सत्कार कर रहे हैं, आप आ जाओ. पुलिस पाटिल का सत्कार बोले तो मैं पहले पुलिस वाला हूँ, मैं आता हूँ बोला. यहाँ आके 81 साल का केक यहाँ कट कर दिया आणि सगळ्यांचं या ठिकाणी त्यांनी स्वागतही केलं. आमच्या भगिनी सगळ्या इथं आहेत. मैं मंसूर भाई को बहुत धन्यवाद देता हूँ कि कुछ न कुछ बहाने उन्होंने यहाँ मुझे बुलाया और आपका शुभेच्छा देने का उन्होंने प्रयास किया. मंसूर भाई जब से हमारे कांटेक्ट में आ गया है, अच्छा काम करते हैं. पहले तो हम बहुत मैंने उनको देखते रहे कैसा काम करते क्या नहीं है, तो मुझे अच्छा लगा वो काम करते हैं. और सब दक्षिण के लोग आते हैं, सगळ्यांना कळते ना हिंदी, वो सब दक्षिण के हमारे लोग हैं. दक्षिण मतदारसंघ इथूनच मी मुख्यमंत्री झालो आणि तिथूनच राज्यपाल झालो. तर असा हा मतदारसंघ मी विसरू शकत नाही. माझी शेती दक्षिणमध्येच आहे. तर आपण सगळे इथं उपस्थित राहिलात याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. मंसूर भाई, आपको, आपके सभी साथियों को धन्यवाद. हमारे नरोटे साहब तो हमेशा रहते हैं. मेरे कॉलेज से हमारा वो कॉलेज का दोस्त है, वो भी यहाँ आ गए. तो आप सबको बहुत धन्यवाद देता हूँ कि ये सब लोगों का आप इकट्ठा एक संगठन बना रहे हो. और उस संगठन से केवल इतना ही काम नहीं है अपना पुलिस पाटिल का, लेकिन आप जो काम कर रहे हैं वो बहुत अच्छा काम है. हमारे साथी ने बोला, चोपड़े साहब ने, कि हम कोविड में बहुत काम किए. ऐसे कोविड में नहीं और भी कई गांव में कई काम होते हैं. तो अपना कौन से पद पे है ये मत देखिए, लोगों की सेवा करते रहिए. यही मैं प्रार्थना आपको करते रहता हूँ. जय हिंद. फिर दोबारा मैं गांधी जी को धन्यवाद देता हूँ. धन्यवाद साहब. सूत्रसंचालन केल्यामुळे अकबरभाई शेख यांचा सत्कार साहेबांनी करावा. आम्ही जो हे कार्यक्रम आयोजित केलेत त्यांनी आभार प्रदर्शन करण्यासाठी मी
गांधी साहब के माध्यम से लेकर हम पूरे जा रहे हैं। उनके साथ में अप्पू भाई से ये दोनों मिलकर अच्छा उपक्रम कर रहे हैं सर, और इसमें सब लोग पत्रकार लोगों का भी अच्छा योगदान है सर। मंसूर भाई गांधी साहब ने बहुत अच्छा, और बीच में स्कूल के बच्चों पर जाकर भी किताबें दी है और कंप्यूटर्स दिए, और माध्यम से देखो तो गोर गरीबों को भी मदद कर रहे हैं। मंसूर भाई के माध्यम से लोगों को रोजगार भी दे रहे हैं, बुला के मंसूर भाई ने अच्छा काम कर रहे हैं। आपके शीश रहने से सब तब आपका नाम रोशन कर रहे हैं सर मंसूर भाई। ठीक है, अभी मैं उसमें ये पत्रकार इसमें जो पुलिस संगठन के लोग हैं उनको मैं बुलाऊंगा सर, उनका सम्मान करना चाहिए। अभी मैं ये पुलिस पाटिल के संघ के जो अध्यक्ष है दक्षिण सोलापुर के पाटिल साहब बोरामणी वाले, उनका सत्कार साहब करेंगे। एकदा जोरदार टाळ्या होते। त्यानंतर कंधे से कंधा लगाकर महिला भी सर इसमें इन्वॉल्व हुए हैं, ये महिला का भी सत्कार होना चाहिए। इंगले मैडम वो उपाध्यक्ष है, उनका भी सम्मान करना चाहिए। और पत्रकार के तीन पत्रकार हैं सर। सैयद साहब यहाँ पर है, सैयद साहब का सत्कार साफ करेंगे। यस हाँ बुलाता गड़बड़ कर रहा हूँ मैं। श्रीकांत हाले साहब ये दक्षिण सोलापुर के बहुत अच्छे पत्रकार हैं, उनका सत्कार भी साफ करेंगे। एकदा ये पत्रकार और पुलिस पार्टी लोगों के लिए सत्कार जो तालियां होना चाहिए। हाले साहब हाँ, और दक्षिण सोलापुर के हाले साहब का सत्कार होने जा रहा है। और अंतिम न्याय न्यूज के संपादक शब्बीर मनियार साहब का सत्कार साफ करेंगे। ये कुंभारी से बिलोंग करते हैं। और हमारे बीच में चेतन भाव नरोटे में है, उनका सत्कार साफ करेंगे, क्या है ना। और अप्पू शेख और करेंगे तो साफ करेंगे ना, करेंगे। मंसूर भाई गांधी साहब को और अप्पू शेख भाई को बोलूंगा कि साहब का सत्कार करें। साहब का बड़ा हाथ, साहब का बड़ा माइक चल रहा ये वीडियो के बाद एकदम जोरदार टाळ्या होते। और हमारे एक अजीत दोस्त, उनका भी सत्कार रह गया है, साहब उनका सत्कार करेंगे। मौलाली शेख, उनका सत्कार साहब करेंगे वगैरह। अप्पू शेख का सत्कार आप मला ये वीडियो निकालो ऐसा। तुम्ही हे करत Happy birthday to you. Happy birthday to you. साफ केक नहीं खाते।
चेतन भाऊ करू चेतन भाऊ काम नाही का थोडं ये काढो जरा साहेब ये साहेब काढो सुनो सर या मनसूरभाई मित्र परिवार वतीने इथं बड्डे संपन्न झालेला आहे. असं पण या प्रत्येक सोमवारी कार्य असंच चालू राहील 1 वर्षभरापर्यंत 81 लोकांचं प्रत्येक गावामधल्या दक्षिण सोलापूरमध्ये आम्ही फिरून काढणार आहे. मी पत्रकार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे पाटील साहेब त्यांनी आम्हाला 2 मिनिटं मनोगत व्यक्त केले. चोपडे साहेबांसाठी कृपया थोडं शांतता राखून सहकार्य करा. आपल्या सर्वांचे लाडके नेते, मार्गदर्शक, प्रमुख आधारस्तंभ, सोलापूर जिल्ह्याचे आपले महाराष्ट्राचे जिल्ह्याचे सुपुत्र माननीय शिंदे साहेब यांचा 81वा वाढदिवस आज आपण इथं जल्लोषामध्ये साजरा करत आहोत. हे 81 अजून आमच्या खात्यावरची 81 मिळून साहेबांना जवळजवळ 125-150 वर्ष आयुष्य लावावं असं आम्ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. साहेब म्हणजे एक चालतं बोलतं घड्याळ असल्यासारखं आहे. मी साधारण 7वीला होतो. कोटणीस आपल्या सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चीनवरून कोटणीस मॅडम आल्या होत्या. त्यावेळेला कोटणीसांच्या बद्दल जे साहेबांनी भाषण केलं होतं, अगदी मी 7वीला होतो त्यावेळीची गोष्ट आहे. साहेबांचं भाषण म्हणजे चांगल्या एक प्रकारचं जेवण असतं. तर सर्वांनी आपण त्याचा लाभ आपण आता घेणारच आहोत. तर 81वा वाढदिवस आणि 81 पोलीस पटलांचा सत्कार करणारे आमचे मनसूरभाई गांधी आणि त्यांचा मित्र परिवार, खरंच त्यांचा आभार मानावं तेवढं थोडं आहे. खरं पाहिलं तर साहेब असं आहे, कोरोनाच्या काळामध्ये 40वा बड्डे त्यांचा साजरा करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र लोणारे गाव येलेगावचे सरपंच लोणारे साहेबांच्या माध्यमातून आणि अपुशेख मित्र परिवार वतीनं थेटे साहेबांचा आम्ही सत्कार करण्यात इथं जमलेलो एकत्र. आणि साहेबांना मी आग्रह करतो आणि आमचे भावी महापौर मला गेला त्यांनी साहेबांनी त्यांनी मिळून केक कापला. मनसूरभाई गांधी व अपुशेख मित्र परिवार वतीने आज जो तुमचा जवळपास मी एवढे पोलीस पाटीलना पहिल्यांदाच बघतोय. तुमचा स्वागत तुमच्या टाळीमध्ये जोरदारमध्ये व्हायला पाहिजे. काय आम्ही ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे आम्हाला मराठी ज्यादा जमत नाही. कन्नड मिक्स येत असते थोडं. तुम्ही ग्रामीण भागामध्ये आम्हाला समोर घेतात एवढं मला खात्री आहे. हा गॅलरी भरतो हे मनसूरभाई गांधी सामाजिक कार्य ज्यादा करत असते. यांचा ओळख म्हणलं तर एक चांगला उद्योजक आहेत आणि शेतकऱ्यांचा आजूबाजूचा जो शेतकऱ्यांचा जो अनाज राहतो म्हणजे तर टमाटे कांदे वगैरे असतात ना, असं उत्पादनचा यांचे मोठे मोठे आडत आहेत सोलापूरमध्ये. ते बाजार घेतील आणि जो मार्केट यार्डमध्ये जो तुम्हाला भावामध्ये भेटतोय त्याच्यापेक्षा 1 रुपये 2 रुपये जादाने तुम्हाला त्यांनी
म्हणलं तर त्या पद्धतीने त्यांचा बिझनेस वेगवेगळे आहे. ते मार्केटर्स असू दे, सर्व प्रकारचा धंदा वेगवेगळे आहेत. आणि आता जवळपास आम्ही हे तुमचा जो सत्कार करतोय मी असा 5 आठवडे झाला आता लगातार करतो. मंत्रुबाईच्या माध्यमातून आम्ही 5 वेळी आम्ही त्यांचा सत्कार वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामधनं, हे बघा वेगवेगळ्या क्षेत्रामधनं वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून आम्ही सत्कार करतोय. म्हणजे तर पहिल्या सुरुवातीला आम्ही काय केलो, दक्षिण सोलापूरमध्ये किती पत्रकार आहेत त्या पत्रकार लोकांचे मी टोटली त्यांचे सत्कार केलो. हे 5वा आठवडा आहे आमचा. प्रत्येक सोमवारी वेगवेगळा उपक्रम आम्ही राबवतोय. मनसूरभाई गांधी आणि अपुशेख मित्र परिवार वतीने नेहमी मी सत्कारचा कार्यक्रम करत असतो. आमच्या मनाचं एकच उद्दिष्ट आहे, हे बघा तुम्ही आता पोलीस पाटील झाला असेल, फक्त तुमच्या आजूबाजू तुमच्या गावामध्ये होते तुम्हाला लोक ओळखणार. गावामध्ये अडीअडचणी तुम्ही कुठे जाणार, पोलीस स्टेशनला जाणार. अगर एकमेकाच्या संपर्कामध्ये असेल, हे आता काय झालं सोशल मीडिया झालंय. सोशल मीडियामध्ये मग प्रत्येक गावामध्ये काही ना काही लहान छोटे मोठे अडचण सगळं राहतात. तिथं आम्ही समाज वगैरे काही बघत नाही. सर्व समाज एकत्र घेऊन चालत असतो, बरोबर आहे ना. तिथं काय ना काय चुका होत असते किंवा काय कोणत्या गावामध्ये काय अडी असेल ते पण तुम्ही कुणाला बोलू शकत नाही. आता या आम्ही संघटना या माध्यमातून आम्ही काय करणार आलोय, प्रत्येक गावामध्ये लोकांच्या अडीअडचणी असतात. कुणाच्या हॉस्पिटलचा सवाल असू दे किंवा कुणाच्या शाळांच्या एज्युकेशनच्या मुलांचा विषय असू दे किंवा कुणाच्या घरामध्ये काय असते काय प्रॉब्लेम राहतात मोठे मोठे ते सॉल्व होत नसते. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर लोक काय पोलीस स्टेशन काय करतात, वेगवेगळ्या राजकीयच्या पक्षांच्या लोकांच्या दबावाखाली ते वेगळं त्यांचा न्याय मिळून देत नसतात. आम्ही तुम्ही सगळं मिळून तसल्या लोकांना न्याय मिळवून द्यायचं, सामाजिक कार्य करायचं आम्ही ध्येय धरलेलं आहे. आता आमच्या पुढे एवढं महिला आलेत. पहिल्याला काय म्हणते, महिलाला 100% आरक्षण आहे. प्रथम महिलाला म्हणतो, खरं मी आज ते मानत नाही. आता एवढं डान्स करून एवढं आले. मला असं वाटतं आज 81 तुम्ही आलात, असं तुम्ही अगर तुम्ही ठाम करून घेतलात 81 महिला ये पोलीस पाटील होते. मनामध्ये यायला पाहिजे, सगळ्यांच्या मनामध्ये यायला पाहिजे, बरोबर आहे ना. सगळ्यांच्या मनामध्ये यायला पाहिजे. एकच विचार आमचा एकच आहे, मनसूरबाईंचा विचार एकच आहे. मनसूरबाईचा बोलायचं मत एवढं की प्रत्येक गरिबांच्या लोकांना मदतीने धावलं जाते. आता काय लोक अडचण बोलत नाहीत. तुम्ही आता तुमच्या गावामध्ये प्रॉब्लेम आला तर तुरंत त्यांना फोन लावून आम्ही ते सॉल्व करायचा प्रश्न, त्यांचा निरसन होईल का. यासाठी मनसूरबाईसाठी खरंच आम्ही एकदा जोरदार मनाने परत एकदा टाळ्या मारूया त्याच्यासाठी. आणि आता साहेब आल्यानंतर पहिला सुरुवातीला सगळ्यांनी मी थोडं स्टँडिंग उभा राहू. मग साहेब आत आले, साहेब इथं थोडं बसल्यानंतर तुमच्या जवळ सत्कार होतील. मग यायला वाट नाही म्हणून तुम्हाला ते बोलतोय. साहेबांना थोडं उभं राहावंच लागेल. या पद्धतीने असं आहे. आणि तुमच्यामध्ये कोण असं पत्रकार इच्छुक असेल ते निवडून त्यांनी मनोगत व्यक्त करायला पाहिजे. कोण बोलतोय पोलीस पाटीलमध्ये? नहीं साहब एक बात है, उसके पहले हम लेंगे ना. बटा को क्या करते, बोलो किसको बुलाऊं, मेरे को बोलो. बोलते मैं अध्यक्ष कौन है, उनका अध्यक्ष बात कर लूँगा पाटिल साहब को. पाटिल साहब को डायरेक्टली साहब का छेड़ा. 27 तारीख को जो मैराथन स्पर्धा हुआ सोलापुर में, हाँ मैराथन स्पर्धा में अच्छा कामगिरी करके नंबर 1 पे आए. सो बच्चे का आज हम यूनियन कामगार तरफ से सभी मिलके गुलकुश उनकी कर रहे हैं. उसके संस्थापक अध्यक्ष मैं महबूब सर से रिक्वेस्ट करूंगा, महबूब सर को रिक्वेस्ट करूंगा कि उनका मेडल डाल के सत्कार करें. और दूसरे यूनियन के अध्यक्ष यहाँ पर भी हैं, पंडरी मामा को मैं ये देता हूँ, उनके गुलकशी उनके हाथ से किया है. तो भेजा ना 2-3 फोटो काढो. हा फोटो निकालो उसके साइड में आता था कैमरा. है आड़े में लियो गया हाँ जो खड़े आड़े में पूरे बढ़ते हो तुम आवाज डाला कर रहे हैं. हाँ तुम जो क्या बड़ा आदमी तू है, तो बदमी को बेटे जाता है. तुम जो तुम आओ आओ फोटो है नहीं फोटो कौन सा है, फोटो कौन सा है, वो साइड कैमरा का चिन्ह है उसे टच करो. कौन सा? हाँ ये है ना, ये अच्छा है. चेयरमैन साहब भाईजान इस्माइल
भजन का मुनीति करा भजन ज्यादा हाँ भाई हाँ अरे लेकिन क्या मेडल परत एकदा मी मागणी करतो त्यांचा डोक्यावरचा हात तुम्ही कायमस्वरूपी राहावं मध्ये आले अप्पू शेखचा त्यामुळे तेच नाव सगळे मोठं झाले अप्पू शेखला आणलं पाठवलं तर मंजूबाई गांधी आहे मी आता जो कार्यक्रमाचे रूपरेषा एवढं मोठं त्यांनी केली लगातार एवढे पत्रकार त्यांनी सत्कार करते म्हणजे तर कशा व्यक्तीला आम्हाला बोलण्यामध्ये त्याचं पण मन लागते त्यांनी त्याचा मनोबल व्यक्त केलं म्हणजे जोरात टाळल्याने त्यांचा सत्कार करूया स्वागत करूया त्याचं त्यांनी मदत करा बाबासाहेब गरीब होते शिकायला कुठे गेले त्यांनी लंडनमध्ये बरोबर ना लंडनमध्ये शिकायला गेले होते मग त्यांच्यासारखंच आम्ही पण तयार होणार आणि त्यांनी त्यांच्या भागामध्ये तेच बोलले पत्रकारांना मानधन राहत नाही कारण कलम आहे कलममध्ये ताकद भरपूर आहे पैशामध्ये तेवढी ताकद नसते अरे कलममध्ये तेवढी ताकद राहते पत्रकाराची छाप नेहमी मोठी राहते ते कसं उपयोग करून घ्यायचं शोभा वाढवली सूत्रसंचालन करून असे आमचे मित्र अकबरभाई शेख यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.